सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। अरे असांजे सिंधियुनि जो पंहिंजो रिश्तो.com करे एॾो सुठो वेबसाइट ठहियल आहे। 35,000 खां मथे सिंधी प्रोफाइल्स अवेलेबल आहिनि उन्हनि ते। वेबसाइट ते रिश्तो ॻोल्हणो अथई या व्हाट्सएप ते खपनि, ॿई मिलंदे। फ्री रजिस्ट्रेशन खपई या मेंबरशिप सां ॻोल्हणो अथई, ॿई मिलंदे। हाउसवाइफ छोकिरी खपई या जॉब वारी छोकिरी खपई, ॿई मिलंदे। अनमैरिड खपई या डाइवोर्सी खपई, ॿई मिलंदे। उल्हासनगर जी खपई या अमेरिका जी छोकिरी खपई, ॿई मिलंदे। राणी कटे सटे रिश्तो.com ते तोखे सभु मिलंदे। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। अगर शोक दादागिरी करते तो कोण आहे तो? अरे पण त्या नगरसेवकाचं नाव घ्यायला एवढं सगळं घाबरतात का? घाबरताय? कोण आहे तो हरामखोर? मी आहे ना तिथे, आणि जर तो आला ना त्याच्या कानाखाली वाजून नाही तर तुमच्या कानाखाली वाजून। मंगलवार को उल्लासनगर महापालिका आयुक्त विकास डाकणे के साथ शहर की अनेक समस्याओं को लेकर एक बैठक का आयोजन किया गया था, जहां इस बैठक में आमदार बालाजी किनीकर, आमदार कुमार एलानी और आमदार सुलभा गणपत गायकवाड़, शिवसेना नेता राजेंद्र चौधरी, कई नगर सेवक और नागरिक इस बैठक में उपस्थित थे। नागरिकों को हो रही पानी की समस्या, अवैध डंपिंग ग्राउंड, कंक्रीट रास्ते, शिक्षण, अनधिकृत इमारतों की रेगुलाइजेशन और भी कई विषयों को लेकर इस बैठक में चर्चा हुई। पानी की समस्या पर बात करते हुए उल्लासनगर कैंप 5 भाटिया हॉस्पिटल परिसर में नागरिकों की पानी समस्या को लेकर आमदार बालाजी किनीकर अधिकारियों पर भड़क गए और इशारों में अधिकारियों को चेतावनी दी, जहां बाद में महापालिका आयुक्त विकास डाकणे ने आश्वासन दिया कि जल्द नागरिकों की समस्या को दूर किया जाएगा। मी बोलतो आता हा सर्व प्रॉब्लेम 4 नंबर 5 नंबर आता 1 नंबर एक असा एरिया आहे तिथं 6-7 तास पाणी येतं आणि ते रोड टच बाहेर इकडे गेला की तिकडे पाणी देत नाही। कोणत्या एरियात तो इलेक्शन के टाइम में भाटिया चौकात अमर ने मीटिंग के लिए बोलाया लाइन डाल के अंदर नहीं सुनो सर को मालूम है। नहीं तो विषय बराबर। तो कोई दादागिरी करते, लाइन ज्वाइन नहीं करने, अगर शोक दादागिरी करते तो कोण आहे तो? यांना पण माहिती साहेबांना। साहेब कोण तो नगर शोक आहे सांगा, आम्ही इथं उद्या उभा राहणार आहे। मी यांना सांगितलं मगाशी तुम्ही म्हटलं त्यांच्या पाठी पुढे नाही, तुम्ही स्वतः येतो, तुम्ही सांगितलं मी आलेलो पण ए बायका मला पैशाची गरज नाही, कोण आहे सांगा ना, मला आठवत नाही। मी सांगतो, आम्ही सांगतो ना, तुम्ही बोला बाकीचा विषय कोण आहे मी सांगतो। अरे साहेब तुम्हाला पण माहिती आहे ते भाट्याची लाईन साहेबांचे 6 तास 6 घंटा इधर है, रोड टच हो जाता है, म्हणजे आपल्या खाली येतो ना कैलाश नगर या साइडला तो 39 सेक्शन संतोषी माता नगर है, संतोषी माता नगर तिकडे पाणी जात नाही। अरे पण त्या नगरसेवकाचं नाव घ्यायला एवढं सगळं घाबरतात का? घाबरताय? कोण आहे तो हरामखोर? मी आहे ना तिथे, आणि जर तो आला ना त्याच्या कानाखाली वाजून नाही तर तुमच्या कानाखाली वाजून। ते लोक पैसे भरत नाहीत, काय प्रॉब्लेम सॉल्व करा ऐकतो साहेब। आमदार साहेब नाही साहेब किती झालं लोक तिथे अक्षरशः रडले। ऐकतो साहेब बोलू नका, जे कोण प्रेशराइज करत असेल एवढी दादागिरी लिहून घेतलंय, कारवाई करू। प्रचाराच्या टायमाला साहेबांना थांबवलेलं साहेब ते 2-3 मीटिंग मध्ये ऐकतो साहेब कारवाई करतील, ऐकतो साहेब। मी तुम्हाला 2 वेळेस फोन केला साहेब। हो मी त्याला सांगितलंय, तुम्ही आयुक्त साहेबांना पण फोन केला, आयुक्त साहेबांना पण फोन केला, मी पण त्या विषयावर एकदा बोललो होतो। आयुक्त साहेब ते आले होते ना त्या दिवशी, ते ठीक आहे बोललो होतो। आणि ऐका गुडगे साहेब, बात ताई का बोलले, आता ज्या एरियामध्ये काही लोकांनी वोटिंग नाही केली माझ्याकडे पण तसाच विषय। आता जर कोणी तुमच्या अधिकारी जर आम्हाला जर असं आढळलं तर आमच्यासारखे वाईट कोण नाही बघा साहेब। ठीक आहे, तसंच नाही होणार। ठीक आहे सर। आणि दुसरी गोष्ट, असा अन्याय काय करताय? नाही पण अन्याय आहे का नाही सांगा मला, एकदम प्रामाणिक सांगा। टाकलेला साहेबांनी टाकलेला लाईन जोडतात नाही, अन्याय आहे का नाही सांगा। किती वेळेस आले ते तुमच्याकडे? ते माणसे किती वेळेस आले? प्रामाणिक सांगा तुम्ही। कमिशनर कडे आले, बरं आपण किती वेळेस आले साहेब? 2 मिनिटं, मला किती वेळेस आले? 5-7 वेळेस आले। 2-3दा आले। मी किती वेळेस फोन केला? मी किती वेळेस फोन केला?
साहेबांना पण एकदा तुम्ही फोन पण केला. केला ते लाईन मला तर माहिती पडलं नाही. हा? हो साहेब ते जोडले होते तुम्ही त्यांना सांगितलं थांबा का मी कुठलीही लाईन बंद नाही थांबा बंद नको ते अजिबात सांगितलं ठीक आहे नाही, चुकीची माहिती आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? मला तिकडे अच्छा, माहिती ठीक आहे, पडली. पण नाही, पण मी असं बोलत असं, ठीक आहे. प्रेशर असेल पण मी मी काय बोलतो साहेब, लास्ट टाइम पण संडास कोणी तोडला मीच तोडला तिथे. अरे साहेब तो प्रेशर साहेब, होतो बघतो मालूम. तुमच्याकडे कसलं पण तुम्ही सांगा ना, पुढे तुमचं काम आहे पब्लिकला पाणी द्या नाही मी सांगितलं द्या, नाही. ऐका ते सोडून द्या तुम्ही अजिबात जॉईन का नाही केलं साहेबांनी सांगितलं अभी तर- 2 मिनिट आता जाऊ द्या ऐकू साहेब 4 वेळेस झालं ना 4 वेळेस फोन की आपण 4 आमदार साहेब आयुक्त साहेब बघा तुम्हाला सगळा विषय माहिती आहे, तुम्ही ह्याच्यावर बोला. कनेक्शन नाही झाली हो आमदार साहेब. परवा साहेब आम्ही जाऊन ते कनेक्शन करणार हो आमदार साहेब एक मिनिट हा एक विषय साहेब आहे दुसरा पीडब्ल्यूडीचा विषय या विषयावर तुम्ही बोला पीडब्ल्यूडीचा विषय मी सांगतो. पण एक माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या स्टाफवर कोणावर जर दबाव असेल काय तर त्यांनी गवस साहेब आहेत, मी बसलेलो आहे, माझ्याकडे या. आपले तीनही आमदार महोदय आपल्या सोबत आहेत. कुणी कुठल्याही पक्षाचा कुठल्याही समाजाचा कुणीही कार्यकर्ता असेल काही असेल दबाव टाकत असेल तर आपण सीपी साहेबांना सांगून लिगल ऍक्शन घेऊ. त्यात एफआयआर करण्याची जबाबदारी माझी हे मी सांगतो. आता दुसरं एक हे कनेक्शन आहेत मेन लाईनला ह्या 8 दिवसामध्ये ते सगळे तुटले पाहिजे. आज जर कोणी परत कनेक्ट केलं तर साहेब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।